पुणे जिल्हा परिषद शिक्षक बदली प्रक्रिया स्थगित, सुनावणी आता 12 फेब्रुवारीला। विभागीय आयुक्तांकडे दाखल अपिलांवर होणार सुनावणी। सीईओंसह संबंधित शिक्षकांना हजर राहण्याचे आदेश। पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रिया 2025 अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या अपिलांवर आता 12 फेब्रुवारी 2026 रोजी सुनावणी होणार आहे। प्रशासकीय कारणास्तव तहकूब करण्यात आलेली ही सुनावणी विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडणार असून याबाबतचे अधिकृत पत्र विभागीय आयुक्त कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आले आहे। नेमके प्रकरण काय? पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रिया राबविण्यात आली होती। या प्रक्रियेबाबत काही शिक्षकांनी विभागीय आयुक्त पुणे विभाग यांच्याकडे अपील दाखल केले होते। या अपिलांवर 29 जानेवारी 2026 रोजी सुनावणी आयोजित करण्यात आली होती, मात्र प्रशासकीय कारणास्तव ती तहकूब करण्यात आली होती। नवे वेळापत्रक आणि सूचना। सुनावणीचा दिनांक 12 फेब्रुवारी 2026। वेळ सकाळी 11:00 वाजता। स्थळ विभागीय आयुक्त पुणे विभाग यांचे दालन। नियुक्ती प्राधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश। या सुनावणीसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सीईओ नियुक्ती प्राधिकारी म्हणून स्वतः उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तसेच संबंधित अपीलकर्त्या शिक्षकांनाही या सुनावणीच्या वेळी वेळेवर उपस्थित राहण्याबाबत सूचना देण्यास सांगण्यात आले आहे। गैरहजर राहिल्यास शिक्षकांची जबाबदारी। सुनावणीच्या वेळी जर अपीलकर्ते शिक्षक गैरहजर राहिले तर त्याची जबाबदारी संबंधित शिक्षकाचीच राहील आणि याबाबत विभागीय आयुक्त कार्यालयाची कोणतीही जबाबदारी राहणार नाही, असेही या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे। शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी या सुनावणीसाठी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि माहितीसह उपस्थित राहण्याच्या सूचना अपर आयुक्तांनी दिल्या आहेत। व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे।